कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मुलांनो, भावाचे नाव कार्तिकेय आणि बहिणीचे नाव अशोक सुंदर. तिघेही बहीण भाऊ एकमेकांसोबत छान खेळत गप्पा मारत एकत्र जेवत असे, मस्ती करत असे. एक दिवस गणपती बाप्पा आणि कार्तिकेय या दोघांमध्ये एका छोट्या गोष्टीवरून भांडण होतं. हो मुलांनो, भांडण गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत असे. खूप वेळ झाला पण त्यांचं भांडण काही संपतच नव्हतं. शेवटी नारद मुनी तिथे येतात आणि नारद मुनी गणपती आणि कार्तिकेयला विचारतात, का म्हणताय दोघे जण? आणि कार्तिकेय ह्या दोघांचे भांडण काय आहे हे कळल्यानंतर नारद मुनी दोघांनाही घेऊन शंकर आणि पार्वती या दोघांकडे नेतात. नारद मुनी सविस्तर गणपती आणि कार्तिकेयचे भांडण काय आहे हे सांगतात. नारद मुनीचे म्हणणे ऐकल्यानंतर शंकर आणि पार्वती दोघेही गणपती आणि कार्तिकेयला सांगतात की तुम्हा दोघांपैकी जो कोणी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर येथे परत येईल तो सर्वात बुद्धिमान असेल. हे ऐकताच लगेचच आपले वाहन मुळावर बसतो आणि पृथ्वी प्रदक्षिण्यासाठी निघून जातो. गणपती बाप्पा मात्र तिथेच आपले वाहन उंदरासोबत खेळत बसतात. शंकर आणि पार्वती यांना प्रश्न पडतो की गणपती पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी का जात नाहीये. तेव्हा गणपती बाप्पा शंकर आणि पार्वती यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात आणि त्यांना वाकून नमस्कार करतात. त्यानंतर गणपती बाप्पा शंकर आणि पार्वती यांच्या भोवतीच 3 प्रदक्षिणा घालतात. शंकर आणि पार्वती यांना कळतच नाही गणपती बाप्पा काय करतायत ते. त्यांनी गणपती बाप्पाला विचारले, अरे तू काय करतोय? तू पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी का जात नाही? तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले की माझे आई वडील हेच माझ्यासाठी पृथ्वी समान आहेत. आई वडीलच माझे सर्वस्व आहे आणि म्हणूनच मी त्यांनाच प्रदक्षिणा घातली आहे. मला पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची गरजच नाही. हे ऐकल्यानंतर शंकर आणि पार्वती गणपती बाप्पावर खूप खुश होतात आणि गणपती बाप्पाला सर्वात बुद्धिमान होण्याचा आशीर्वाद देतात. तसेच प्रथम पूजनीय होण्याचा मान गणपती बाप्पाला देतात. या गोष्टीवरून आपल्याला गणपती बाप्पाची बुद्धी, शक्ती आणि आई वडिलांविषयीचा आदर, प्रेम दिसून येतो. मुलांनो, या कथेवरून आपल्याला गणपती बाप्पा आई वडिलांची सेवा करणे हीच सर्वात पूजनीय कार्य आहे हे सांगतात. मुलांनो, तर तुम्ही सुद्धा आई वडिलांचा आदर करा, ते सांगतील ते ऐका. काय मुलांनो, ऐकणार ना आपल्याला क्या गणपती बाप्पाचं? बोला गणपती बाप्पा. ब्रह्मदेवांच्या मानसकन्या रिद्धी आणि सिद्धी अशा गणपती बाप्पाच्या 2 पत्नी आहेत, ज्यात रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती. रिद्धी आणि सिद्धी ह्या गणपती बाप्पाच्या शक्तीचे प्रतीक आहे. ह्या दोघी पत्नींपासून गणपती बाप्पाला 2 मुलं आहेत. गणपती बाप्पांच्या मुलांची नावं शुभ आणि लाभ अशी आहेत. बघा मुलांना, गणपती बाप्पाच्या 2 पत्नी आणि त्यांची 2 मुलं. आलंय का लक्षात तुम्हाला? दुर्वा फार आवडतात. जो कोणी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतात त्यांची सर्व संकटे दूर होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळते, ज्यामुळे त्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. जास्वंदाचे लाल रंगाचे फूल फार आवडते. या फुलाचे सुद्धा आध्यात्मिक आणि आरोग्य म्हणून गणपती बाप्पाला आपण प्रसन्न करण्यासाठी जास्वंदाचे फूल अर्पण करत असतो. गणपती बाप्पाला प्रसादामध्ये मोदक प्रचंड आवडतात. पण मोदक म्हणजे काय हे आज तुम्हाला समजणार आहे. बघा, मोद म्हणजे आनंद. गणपती बाप्पा नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक म्हणजेच आनंदही आपण देत असतो. मोदकाप्रमाणे गणपती बाप्पाला लाडूही प्रसाद म्हणून अर्पण केला जातो.
लाडू हे आनंद, समृद्धी आणि जीवनातील गोडवा यांचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे गणपती बाप्पाला दुर्वा, जास्वंद, मोदक आणि लाडू अर्पण करून गणपती बाप्पाचा आपण आशीर्वाद मिळवू शकतो आणि त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो. बोला गणपती बाप्पा. आवडते ना गोष्ट तुम्हाला सर्वांना? आपण आता गाणं ऐकूया. श्री गजानना श्री गजानना पार्वतीच्या सुकुमार रे तुला मोदक आवडे फार रे तुला मोदक आवडे फार. श्री गजानना श्री गजानना पार्वतीच्या सुकुमार रे तुला मोदक आवडे फार रे तुला मोदक आवडे फार. दुर्वा हरणी बहुप्रेमाची दुर्वा हरणी बहुप्रेमाची शेंदूरची तो लाल रे तुला मोदक आवडे फार रे तुला मोदक आवडे फार. एकदंत हे नाव कसे पडले गणपती बाप्पाला हे पाहणार आहोत. एकदंत म्हणजे एकच दात असलेला. महर्षी व्यास यांनी महाभारत लिहावे असे ठरवले, पण ते महाभारत इतके मोठे होते की ते बोलून सांगणे आणि ते कोणीतरी लिहिणे या दोन्ही गोष्टी कठीण होत्या. म्हणून व्यास ऋषींनी गणपती बाप्पाला महाभारत लिहिण्याची विनंती केली. गणपतींनी महाभारत लिहिण्यासाठी होकार दिला, पण एक अट घातली की लिहिताना तो मध्ये थांबणार नाही आणि लिहिता जर थांबला तर तिथेच महाभारत लिहायचं थांबेल. त्यानंतर व्यासजींनी महाभारत सांगायला सुरुवात केली. गणपती बाप्पा महाभारत लिहित होता आणि कालांतराने लिहिता अचानक त्याच्या हातातील लेखणी तुटून जाते. पण लिहिताना थांबायचं नाही म्हणून आपला एक दात गणपती बाप्पाने तोडला आणि त्या दाताने महाभारत लिहून ग्रंथ पूर्ण केला. महर्षी व्यास गणपती बाप्पावर खूप खुश होतात आणि गणपतीला एकच दात राहतो ना, त्यामुळे गणपती बाप्पाला महर्षी व्यास नाव देतात एकदंत. अशा प्रकारे गणपती बाप्पाला एकदंत हे नाव पडते. बोला गणपती बाप्पा.